हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. चला तर आज आपण बनवूया शेवयाचा उपमा किंवा त्याला शेवयाची खिचडी म्हणले जाते. त्यासाठी लागणारे साहित्य: आपल्याला आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे, 2 बारीक कापलेले कांदे, कोथिंबीर, भिजत घातलेली मसुरीची डाळ, शेंगदाणे, डाळ आणि 2 चमचे तूप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवया. तर सर्वात पहिले आपल्याला शेवया भाजून घ्यायच्या आहेत तुपामध्ये. त्यासाठी आपण कढई गॅसवर ठेवूयात, त्यात तूप टाकू. तूप चांगलं गरम होऊ देऊ. तूप चांगलं गरम झालं की मग त्यात आपण शेवया टाकूयात, ज्यामुळे आपल्या शेवया एकदम छान परतल्या जातील. तुम्ही तूपही घेऊ शकता किंवा तेलही घेऊ शकतात. मला तुपातले आवडता म्हणून मी तूप घेतलं आहे. तुम्हाला जे आवडत असेल त्याच्यानुसार. मग या शेवयांना तर ते लंब्या लंब्या असतात, त्याला आपण थोडंसं क्रश करून घेऊयात आणि चांगलं परतून घ्यायच्या शेवया लालसर होऊस्तर. लालसर झालं की शेवयाला एक छान टेस्ट येते आणि ते खायला देखील छान लागते. बघा, आपल्या शेवया लालसर व्हायला सुरुवात झाली आहे. तर आपण आता गॅस बंद करूयात आणि शेवया काढून घेऊयात. आता आपल्याला फोडणी द्यायची. त्यासाठी आपण कढईत तेल घेतलं आहे 2 चमचे. त्यात जिरे मोहरी टाकूयात. आणि त्यात आपण आपला कापलेला कांदा ॲड करूयात आणि तो देखील छान प्रकारे परतून घ्यायचा आहे. त्याचा कच्चापणा जायला पाहिजे, असा ब्राउनिश कलर आला पाहिजे आपल्या कांद्याला. तोपर्यंत आपण त्याला छानसं परतून घ्यायचं आहे. एकदम टेस्टी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळात होणारी आहे. खायला देखील खूप छान लागते. यात आपण आलं लसूण पेस्ट ॲड करूयात. ती देखील मस्तपणे परतून घेऊयात, जेणे त्याचा देखील कच्चापणा जाईल. 3-4 मिनटं आपण मस्त परतून घेऊयात. मग त्यात हळद ॲड करूयात, 1.5 चमचे लाल तिखट. मग आपण त्यात करूयात काळा मसाला, मग कांदा लसूण मसाला जो अंबारीचा येतो तो ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू. आणि मग आपण ॲड करूयात त्यात आपल्या चवीनुसार मीठ. आता घरगुती शेवया काही काही एकदम खारट असतात, त्यामुळे तुम्ही थोडं मीठ टाकू शकतात. आता या मशीनवरच्या शेवया असल्यामुळे मी त्याला चांगलं मीठ टाकलं आहे. त्यालाही छान परतून घेऊयात. आता आपण त्यात भिजत घातलेली मसुरीची डाळ टाकूयात. मसुरीच्या डाळीमुळे खूप छान लागतात शेवया खायला. छानसं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल सुटत आलं की त्यात आपण शेंगदाणे टाकूयात, आपलं डाळवं टाकूयात थोडंसं. छानसं मिक्स करून घेऊ. 2 मिनटं आपण बारीक गॅसवर ठेवूयात आणि मग त्यात आपण पाणी ॲड करूयात. पाणी आता शेवया कोणत्या असेल त्यावर पाणी डिपेंड. आता या मशीनच्या शेवया आहेत तर याला पाणी जास्त लागतं, त्याच्यामुळं मी थोडं पाणी जास्त घेतलेलं आहे. आणि जर घरगुती बनवलेल्या शेवया असतील त्याला जास्त पाणी टाकलं तर चिकट होते. अशी एक छानशी उकळी काढून घ्यायची त्या पाण्याला आणि मग त्यात या भाजलेल्या शेवया आपण टाकून देऊयात. हे बघा, आपण शेवया अशा टाकल्या आहेत. सर्व शेवया टाकून घेऊयात आणि त्याला मग मस्त मिक्स होऊ देऊ. मिक्स करून घेऊया आणि याला 10 मिनटं झाकून ठेवून बारीक गॅसवर शिजू द्यायचं 10 मिनटं. असं बारीक गॅसवर 10 मिनिट शिजू द्यायचे. बघा, आता आपली शेवया शिजून झालेल्या आहेत. किती छान दिसत आहेत. याच्यावर आपण कोथिंबीर बारीक कापून गार्निशिंग करून घेऊ.
घेऊयात. आणि आपल्या शेवया आता सर्व करायला रेडी. हे बघा, लिंबू, लोणचं आणि शेवयाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.